नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, भारताची अख्खी राष्ट्रीय जनगणना फक्त 34 प्रश्नांवर उभी आहे? हो, फक्त 34. आता हे प्रश्न दिसायला साधे असले ना, तरी ते आपल्या देशाचं भविष्य ठरवतात. तर आज आपण 2027च्या घरायादी सर्वेक्षणाच्या निमित्ताने याच प्रत्येक प्रश्नाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हो, ही काही साधीसुधी जनगणना नाहीये. ही आहे भारताची पहिली एकदम डिजिटल जनगणना. म्हणजे आता कागद पेन्सिलचा जमाना गेला. विचार करा, नागरिक स्वतःच वेब पोर्टलवर माहिती भरू शकतात किंवा जे गणक येतात ते थेट स्मार्टफोनवरून रिअल टाईममध्ये डेटा एका सुरक्षित क्लाउडवर पाठवतात. म्हणजे सगळी प्रक्रियाच अक्षरशः बदलून गेली आहे. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी, ही डिजिटल जनगणना नेमकी आहे तरी काय? मग आपण बघू घराची रचना, त्यानंतर त्या घरातलं जीवनमान कसं आहे, आधुनिक मालमत्ता आणि कनेक्टिव्हिटी, आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या माहितीचा वापर राष्ट्रीय धोरणं ठरवण्यासाठी कसा होतो. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे भारताची पहिली डिजिटल जनगणना. माहिती गोळा करण्याचं हे एक अगदी नवं पर्व आहे असं म्हणायला हरकत नाही. आता विचार करा, जुन्या पद्धतीत काय व्हायचं? सगळं कागदावर, चुका व्हायच्या, कधीकधी तर डेटा गहाळही व्हायचा. पण आता तसं काही नाही. या डिजिटल पद्धतीमुळे ना, प्रत्येक माहिती स्मार्टफोनमधून थेट सेकंदात सुरक्षित क्लाउडवर पोहोचते. आणि सगळ्यात भारी म्हणजे चुका लगेचच्या लगेच तपासल्या जातात. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया प्रचंड वेगवान झालीय. हा खरंच एक खूप मोठा बदल आहे. आणि या सगळ्या डिजिटल प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे माहितीये? फक्त एक आकडा, 34. हो, हेच ते 34 प्रश्न आहेत जे करोडोंच्या संख्येने घरांची माहिती गोळा करतात आणि आपल्या देशाचा एक प्रकारे आरसाच तयार करतात. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, घराची रचना. म्हणजे जनगणना घराच्या भौतिक संरचनेबद्दल काय काय प्रश्न विचारते ते बघूया. तर जनगणनेची सुरुवात होते ती अगदी घराच्या पायापासून. म्हणजे जमीन, भिंती आणि छप्पर ते कशाचं बनलंय? काँक्रीटचं आहे, मातीचं आहे की गवताचं? आता हा प्रश्न साधा वाटेल, पण ह्या एका प्रश्नावरून सरकारला लगेच कळतं की देशात किती कुटुंब पक्क्या घरात सुरक्षित आहेत आणि किती जण अजूनही कच्च्या घरात राहतायत. फक्त बांधकामच नाही, तर त्या घराचा वापर कशासाठी होतोय हेही बघितलं जातं. म्हणजे तिथे कोणी राहतंय की ते दुकान आहे की असंच रिकामं पडलंय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्या घराची आजची स्थिती कशी आहे? ती चांगली आहे, राहण्यासारखी आहे की धोकादायक, म्हणजे एकदम जीर्ण झाली आहे? यातूनच देशातल्या घरांची खरी परिस्थिती काय आहे ना, हे स्पष्ट होतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण घराच्या बाहेरील रचनेबद्दल बोललो. आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे आणि घराच्या आत डोकावून पाहूया. घरातील जीवनमान, म्हणजे तिथली लोकसंख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल जाणून घेऊया. तर घराच्या आत इथे खऱ्या अर्थाने कुटुंबाची ओळख होते. घरात एकूण किती लोक राहतात, कुटुंबाचा प्रमुख कोण आहे आणि हे घर स्वतःच्या मालकीचं आहे की भाड्याचं, ही माहिती वाटायला सोपी आहे, पण सामाजिक योजना ठरवण्यासाठी ती खूप खूप महत्त्वाची असते. आता बघा, विकासाचा एक महत्त्वाचा मापदंड काय असतो? तर मूलभूत सुविधा. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा मुख्य सोर्स कोणता आहे? घरात प्रकाशासाठी वीज आहे की अजूनही रॉकेलचा दिवा लागतो? आणि पाण्याचा तो सोर्स घराच्या आवारातच आहे की त्यासाठी लांब जावं लागतं? ह्या प्रश्नांमधून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. स्वच्छतेच्या बाबतीत तर प्रश्न अगदी का लॉजिकल फ्लोमध्ये विचारले जातात. म्हणजे कसं? घरात शौचालय आहे का? जर उत्तर हो आलं तर मग पुढचा प्रश्न येतो, ते कोणत्या प्रकारचं आहे? आणि त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. या साखळीमुळे स्वच्छतेबद्दलची एकदम अचूक माहिती मिळते. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, घरात गॅस कनेक्शन असणं एक गोष्ट झाली आणि तो रोजच्या स्वयंपाकासाठी वापरणं ही दुसरी गोष्ट. यात फरक असू शकतो, बरोबर? म्हणूनच जनगणना हा नेमका प्रश्न विचारते की स्वयंपाकासाठी मुख्य इंधन कोणतं वापरता? लाकूड, गोवऱ्या की गॅस? ह्या एका प्रश्नामुळे देशातल्या ऊर्जा वापराचं खरंखुरं चित्र समोर येतं. चला, आता आपण घराच्या गरजांपासून थोडं पुढे जाऊया आणि आपल्या चौथ्या विभागाकडे वळूया, आधुनिक मालमत्ता आणि कनेक्टिव्हिटी. यातून देशाच्या तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीचा अंदाज येतो. खरं सांगायचं तर हे प्रश्न बदलत्या भारताचा चेहरा आहेत.
घरात रेडिओ, टीव्ही, इंटरनेट किंवा कॉम्प्युटरसारख्या गोष्टी आहेत का? ही साधी हो किंवा नाही मधली उत्तरं आहेत ना, पण यातूनच सरकार संपूर्ण देशाचा एक डिजिटल नकाशा तयार करतं. आणि हे फक्त डिजिटल साधनांपुरतं मर्यादित नाही. घरात मोबाईल फोन आहे का? सायकल, स्कूटर किंवा चारचाकी गाडी आहे का? हेही विचारलं जातं. कारण या वस्तू म्हणजे केवळ मालमत्ता नाहीत, तर त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि त्यांची गतिशीलता दाखवणारे महत्त्वाचे निर्देशक आहेत. आणि आता आपण आलोय अगदी शेवटच्या 2 प्रश्नांकडे. पहिला, कुटुंबात मुख्यत्वे कोणतं धान्य खाल्लं जातं? तांदूळ, गहू, ज्वारी की बाजरी? यातून आपल्याला प्रादेशिक अन्नसुरक्षा आणि लोकांच्या आहाराबद्दल कल्पना येते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे संपर्कासाठी मोबाईल नंबर, जो फक्त आणि फक्त जनगणनेच्या कामासाठीच वापरला जातो, दुसरं कशासाठी नाही. तर हे झाले सगळे 34 प्रश्न. आता आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग, माहितीपासून राष्ट्रीय धोरणांपर्यंत. म्हणजे हे 34 प्रश्न इतके महत्त्वाचे का आहेत? तर मग प्रश्न हा आहे की करोडो घरांकडून गोळा केलेल्या या प्रचंड डेटाचं पुढे नेमकं काय होतं? तर बघा, ही माहिती म्हणजे देशाच्या प्रशासनासाठी आणि विकासासाठी एक प्रकारचा पाया आहे. यातून काय कळतं? तर मूलभूत सुविधा कुठे कमी पडतायत, घरांची कमतरता कुठे आहे, तंत्रज्ञान कुठपर्यंत पोहोचलंय, आणि याच डेटाच्या आधारावर मग संसाधनांचं वाटप कसं करायचं, कल्याणकारी योजना कोणासाठी बनवायच्या आणि अगदी मतदारसंघांची पुनर्रचना कशी करायची, हे सगळं ठरवलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या 34 प्रश्नांच्या उत्तरांमधून सरकारला देशाच्या गरजा आणि संसाधनांचा एक अत्यंत अचूक आणि तपशीलवार नकाशा मिळतो. जसं आपण एक पझल जोडतो ना, तसंच प्रत्येक घरातून मिळालेलं उत्तर हे त्या मोठ्या राष्ट्रीय चित्राचा एक महत्त्वाचा तुकडा असतो. या सगळ्याची सुरुवात होते ती छताबद्दलच्या एका साध्या प्रश्नाने, पण त्याचा शेवट होतो तो देशाच्या भविष्याचा रोडमॅप तयार करण्यात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी जनगणनेसाठी आपल्याला प्रश्न विचारेल, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपली उत्तरं मिळून एका मोठ्या राष्ट्राची कहाणी तयार करत असतात.